रायगडच्या श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाकडून अदिती तटकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अदिती तटकरेंची जाहीर सभा होणार। यावेळी सुनील तटकरे, भरत गोगावले, धैर्यशील पाटील उपस्थित असतील। माहीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंचा मेळावा पार पडला। अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी देण्यात आली। यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। रिसोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमित झनक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली। काँग्रेसकडून चौथ्यांदा त्यांना संधी देण्यात आली। अमित झनक यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली। कर्जतमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। नितीन सावंत यांची उमेदवारी जाहीर होताच तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना पाठिंबा जाहीर केला। पालघरच्या विक्रमगडमध्ये महाविकास आघाडीकडून सुनील भुसारा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 28 तारखेला मोठं शक्ती प्रदर्शन करत पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं भुसारा म्हणाले। गोंदियाच्या तिरोडामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रविकांत बोपचेंना उमेदवारी देण्यात आली। भाजपचे विद्यमान आमदारांनी मतदारसंघाचा विकास केलेला नाहीये, त्यामुळे जनता आपल्यालाच मतदान करेल असा विश्वास बोपचेंनी व्यक्त केला। हिंगोलीच्या वसमत मतदारसंघातून अजित पवारांनी आमदार राजू नवघरे यांना उमेदवारी दिली, तर शरद पवारांनी माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांना वसमतमधून उमेदवारी दिली। नवघरेंनी दांडेगावकरांना नेहमीच गुरुचं स्थान दिले, त्यामुळे वसमतमध्ये गुरु विरुद्ध शिष्य अशी लढत होणार आहे। शिरूर हवेलीची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली। राष्ट्रवादीकडून माऊली कटके यांना शिरूरमधून उमेदवारी दिली। शिरूरमध्ये अशोक पवार विरुद्ध माऊली कटके असा सामना पाहायला मिळणार आहे। पुण्यातल्या शिरूर हवेली मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आमदार अशोक पवारांना उमेदवारी जाहीर झाली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशोक पवारांनी पक्षश्रेष्ठ आणि शरद पवारांचे आभार मानले, तसंच देवी देवतांचं दर्शन घेऊन जल्लोष साजरा केला। शिर्डीमध्ये विखे पाटलांच्या विरोधात महाविकास आघाडीनं काँग्रेसकडून प्रभावती घोगरेंना उमेदवारी दिली। प्रभावती शिर्डीचे माजी आमदार दिवंगत चंद्रभान घोगरे यांच्या सून आहेत, त्यामुळे शिर्डीमध्ये विखे विरुद्ध घोगरे असा सामना रंगणार आहे। भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडेंना मावळ मतदारसंघातून उमेदवारी न दिल्यानं कार्यकर्ते नाराज आहेत। शिरूरमध्ये मितेश गादिया यांनी आपल्या भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। ठाण्यातल्या शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रताप सरनाईक लढणार आहेत। साताऱ्याच्या कोरेगावमधल्या सत्तेचा उन्माद दडपशाही याच्या विरोधात मी लढतोय असं विधान शशिकांत शिंदेंनी केले। यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांचा विचार घेऊन लढतोय असं देखील शिंदे म्हणाले। वाशिममध्ये निवडणूक विभागाकडून 9 भरारी पथक आणि 15 सर्वेक्षण पथकांची स्थापना करण्यात आली। विधानसभा निवडणुकीच्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी ही पथकं स्थापन करण्यात आली आहेत। पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 8417 मतदान केंद्र निश्चित केली आहेत, मात्र यामधल्या 38 मतदान केंद्र दुर्गम ठिकाणी असल्यानं त्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नाहीये, त्यामुळे नेटवर्क उपलब्ध करून देण्याची सूचना दूरसंचार सेवा कंपन्यांना दिल्या। राज्यामध्ये विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, त्यामुळे राज्य सरकारनं 20 नोव्हेंबरला सुट्टी जाहीर केली। याबाबतचं परिपत्रक ही सरकारनं जारी केले। प्रत्येक मतदान करणाऱ्या व्यक्तीसाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली। नाशिकच्या येवल्यामधल्या छगन भुजबळांच्या मालमत्तेत वाढ झाली। गेल्या 5 वर्षात भुजबळांच्या मालमत्तेत 82 लाखांची तर त्यांच्या पत्नीच्या संपत्तीमध्ये 3.5 कोटींची वाढ झाली। भुजबळांकडे स्थावर मालमत्ता 28 कोटींची असून त्यांच्यावर 44 लाखांचं कर्ज आहे। कोल्हापूरमधल्या जयसिंगपूरमध्ये आज 23वी ऊस परिषद आयोजित करण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद पार पडणार आहे। या ऊस परिषदेमध्ये ऊसाला किती दर मागितला जातो याकडे ऊस पट्ट्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलं। दक्षिण सोलापूर मतदारसंघातून वंचितकडून संतोष पवारांना उमेदवारी देण्यात आली। यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते एबी फॉर्म देण्यात आला। पक्षानं दाखवलेला विश्वास सार्थ ठरत आपलाच विजय होईल असे यावेळी संतोष पवार म्हणाले।
मुंबईतल्या महायुतीचे 2 उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि कुलाबा मतदारसंघाचे उमेदवार राहुल नार्वेकर अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी दोन्ही उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. मुंबईतल्या करी रोडमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर अर्ज दाखल करणार आहेत. नांदगावकरांचा अर्ज भरण्यासाठी राज ठाकरेंची उपस्थिती असणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळते. गेवराईचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी आपण अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं जाहीर केलंय. पक्षश्रेष्ठींकडे वारंवार तक्रार करूनही मला न्याय मिळाला नाही. जोपर्यंत अजित पवार गट भाजपसोबत राहणार तोपर्यंत बीड जिल्ह्यावर अन्याय होणार आहे असा दावा आमदार लक्ष्मण पवार यांनी केला. सांगोल्याच्या जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आग्रह कायम आहे. मात्र ही जागा सोडण्यास शेतकरी कामगार पक्षानं नकार दिला. शेकापच्या 4ही जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार उभा करून रायगड जिल्ह्यामध्ये शेकापची कोंडी करण्याची ठाकरेंची खेळी आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर केमिकलच्या ट्रकला दुसऱ्या ट्रकनं धडक दिली. धडकेमुळे शॉर्ट सर्किट होऊन दोन्ही ट्रकला आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाच्या पथकानं आगीवर नियंत्रण मिळवलं. उल्हासनगरमध्ये भर रस्त्यात एका इसमावर तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली. कॅम्प 5 मधल्या माहेश्वरी हॉस्पिटल समोर ही घटना घडली. या हल्ल्यामध्ये इसमाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेतात. सोलापूरमधल्या अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली. यावेळी 2,29,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 5 आरोपींवर कारवाई करण्यात आली. रायगडमधल्या बाजारपेठ आकर्षक आकाश कंदिलांनी सजल्याचं पाहायला मिळते. बाजारपेठमध्ये दिवाळीसाठी 150 ते 1,000 रुपयांपर्यंत कंदील उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक कंदिलांबरोबरच होममेड कंदिलांची सुद्धा ग्राहकांना विशेष आकर्षण असल्याचं पाहायला मिळतं. श्रीराम जन्मभूमी लाखो दिव्यांनी उजळून निघणार आहे. दिवाळीच्या निमित्तानं अयोध्येतल्या 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई केली जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढाकारानं अयोध्येचा भव्य दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. रायगडमध्ये वातावरणात गारवा निर्माण झालाय. सर्वत्र धुक्याची चादर पसरली. यामुळे महामार्गावर सुद्धा रस्ता दिसेनासा झालाय. वाहन चालकांना दिवसा देखील मोठी कसरत करावी लागते. ओडिशाच्या काही भागात मुसळधार पावसाची हजेरी लावली. पावसासह काही भागात वादळी वारे धडकल्याचं पाहायला मिळालं. दाना चक्रीवादळ जमिनीवर सरकत असल्याचं पाहायला मिळतं. पश्चिम बंगालवर धडकलेल्या दाना या चक्रीवादळाचा फटका 96 राज्यांना बसणार आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये मुंबईमध्ये थंडीऐवजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीत मुंबईसह कोकणात आणि राज्यात सायंकाळच्या वेळी पावसाची शक्यता आहे. ओडिशामध्ये दाना चक्रीवादळामुळे 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या वादळाचा 3 राज्यांवर परिणाम झाला तर विमान सेवा देखील पूर्वीसारखी सुरू होणार आहे. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी याबाबतची माहिती दिली. पुण्यातल्या पशुसंवर्धन विभागातल्या डॉक्टरांना निवडणुकीच्या कामातून वगळावं अशी मागणी केली जाते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी याबाबतचं पत्र निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांना दिलं. मुंबईमध्ये दिवसा उन्हाळा आणि रात्री थंडी जाणवते. त्यामुळे आजारांचं प्रमाण वाढतंय. सर्दी खोकला डिहायड्रेशनमुळे रुग्णसंख्येत 30% वाढ झाली. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 531 रुपयांनी घसरलाय. त्यामुळे सोन्याचा भाव 78,168 रुपयांवर आलाय तर चांदीचा भाव 1,142 रुपयांनी घसरला. पुण्यामध्ये महाविद्यालयामध्ये 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी हजारो जागा रिक्त आहेत. यंदा 343 कनिष्ठ महाविद्यालयातल्या एकूण 1,20,805 जागांसाठी 11वीची प्रवेश प्रक्रिया पार पडली.